एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार। आज राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या 2 तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या प्रत्येकी 3 सभा। अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळच्या उमरखेड आणि चंद्रपूरमध्ये सभा। हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सभेची जोरदार तयारी। भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। ठाण्यातील मोहविद्यालयात व्यापारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठक घेणार। त्यानंतर नाशकातील बुद्धिजीवींशी संवाद साधणार। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात आज शरद पवारांच्या 4 जाहीर सभा। अजित पवार गटात गेलेल्या हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावर शरद पवार यांचं विशेष लक्ष। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा। सिल्लोड आणि वैजापूर मतदारसंघात ठाकरेंच्या सभांचं आयोजन। विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील अनेक शाळांना सुट्टी। 18 ते 20 नोव्हेंबर अशी सलग 3 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता। शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे ज्यांना शाळा भरवणं शक्य नाही त्या शाळांनाच सुट्टी मिळणार। हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर। प्रचार बंद होईपर्यंत निवडणूक आयोग नेत्यांची तपासणी करणार। निवडणूक आयोगाचा निर्णय। बटेंगे तो कटेंगेच्या प्रचाराला समर्थन करत नाही। एबीपी माझाच्या कट्ट्यावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगे ही भाजपची अधिकृत घोषणा नाही। भाजप नेते अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य। बाहेरील कुणीतरी हे पसरवलंय, चव्हाण यांचा योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर आक्षेप। बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात चालत नाहीत। भाजपच्या नेत्यांना या घोषणेतून काय साध्य करायचं आहे? इंदापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटलांचा सवाल। वडिलांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे कैलास पाटील सुरतच्या रस्त्यावरून परतले। उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे कैलास पाटील बंडावेळी परतल्याची गोष्ट खोटी। कैलास पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांचा दावा। कैलास पाटलांनी धाराशिवची लाज राखली। शिवसेनेचे मशाल गद्दारांची लंका जाळणार हे पाटलांना माहित होतं। कैलास पाटलांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका। आमदार कैलास पाटील हे अगोदरच्या फळीत सुरतला गेले होते, मात्र ते परत का आले माहित नाही। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही। मंत्री दिलीप वळसे पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर। नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन। उच्च न्यायालयाचा निष्कर्ष। मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवरही न्यायालयाचा सवाल। 9 डिसेंबरला पुढील सुनावणी। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या सभेचा सस्पेन्स कायम। सभेला मिळणारी परवानगी लांबणीवर। शासन स्तरावर अद्याप निर्णय प्रलंबित। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। 17 नोव्हेंबरला मनसेला मैदान देण्यास महेश सावंतांचा विरोध। 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव। महेश सावंत यांचं वक्तव्य। राहुल गांधींचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांनी सांगितल्या राहुल गांधींना समस्या। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास कर्जमाफी करणार, राहुल गांधींची ग्वाही। काँग्रेस नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट। प्रवाशांसोबत राहुल गांधींनी मारल्या गप्पा। उसाच्या रसाचा आस्वादही घेतला। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नांदेडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींनी महिलांसोबत साधला मराठीतून संवाद। मी माझ्या मराठमोळ्या भावा बहिणींवर खूप प्रेम करतो। संवाद साधताना राहुल गांधींचं वक्तव्य।
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील 16 नोव्हेंबरला येवला दौऱ्यावर. येवला लासलगाव मतदारसंघात जरांगेंचा सांत्वनपर दौरा. जरांगेंच्या दौऱ्यामुळे भुजबळांचे टेन्शन वाढणार. मुख्यमंत्री पदासाठी अचानकपणे नवीन नाव शक्य. राजस्थान, मध्य प्रदेशचा प्रयोग राज्यातही राबवण्याचे विनोद तावडेंकडून संकेत. निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार. राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे, पंकजा मुंडे यांचा सांगलीत नवस. तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित. नारायण राणेंचं कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन. भांडूपमधील मनसेचे उमेदवार शिरीष सावंतांच्या प्रचाराला प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांची हजेरी. यावेळी कलाकारांनी पथनाट्याच्या माध्यमातून मांडल्या भांडूपमधील समस्या. अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात उद्धव ठाकरेंची सभा. यावेळी एका चिमुकल्याकडून बाळासाहेब आणि शिवसेनेच्या घोषणा ऐकून भारावलेल्या उद्धव ठाकरेंकडून चिमुकल्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार. माहीम विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. महेश सावंतांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. नेवासा येथील हेलिपॅडवर तपास पथकाकडून बॅगांची तपासणी. बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरे एवढी बोंबाबोंब कशाला करतात? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिंदे फडणवीसांची ही बॅग तपासली, त्यांनी बोंबाबोंब केली नाही, निरुपम यांची प्रतिक्रिया. गोंदियात नाना पटोलेंच्या बॅगांची तपासणी. तिरोडा इथल्या हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या पथकाकडून ही तपासणी. रत्नागिरीच्या जयगड JSW हेलिपॅडवर उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरची तपासणी. सामंत यांनी दर्शवली निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत 5व्यांदा विधानसभेच्या रिंगणात. सामंत यांनी वाटदमध्ये मेळावा घेत भरभरून मतदान करण्याचं केलं आवाहन. राहुल कलाटे यांची उमेदवारी सामान्य माणसाला न्याय देणारी. कलाटेंना संधी दिल्यास सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचं जनतेला आवाहन. हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यक. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास हडपसरची स्वतंत्र महापालिका स्थापन करणार. ठाण्यातील शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा केला प्रसिद्ध. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकारानं अनेक विकास कामांना गती मिळाली, प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. इम्रान प्रतापगडींच्या सभेला पोलिसांची परवानगी नाही. यशवंत सिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वाहतूक कोंडीचं कारण देत परवानगी देण्यास पोलिसांचा नकार. विजय वडेट्टीवार यांनी ठेवलं भाजपच्या अंतर्गत गटबाजीवर बोट. भाऊ भैयाच्या वादात किशोर जोरगेवार पडणार असल्याचा वडेट्टीवारांचा दावा. रायगडच्या कर्जतमध्ये आदित्य ठाकरेंची सभा. आदित्य ठाकरेंची कर्जत खालापूर मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवेंवर टीका. शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचं काम सुरू असल्याचाही केला आरोप. आदित्य ठाकरेंना जनाची नाही मनाची लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती. रामदास कदम यांची जहरी शब्दात आदित्य ठाकरेंवर टीका. दापोलीमधील सभेत आदित्य ठाकरे यांची रामदास कदमांवर टीका. ज्यांना आपलं समजायचो, काका काका अशी हाक मारायचो, त्यांच्या मुलांना आम्ही आमचे मित्र समजायचो, ते खोके सरकारमध्ये गेले. दापोलीमध्ये रडणारे गद्दार आहेत, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. वर्ध्याच्या आर्वीमधील सभेत रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका.
फडणवीस अतिशय खोटं बोलणारं व्यक्तिमत्व, नेताच एवढं खोटं बोलत असेल तर उमेदवारांचं काय? रोहित पवारांचा हल्लाबोल. आम्ही मतदान केलं म्हणून हे खासदार झाले. संजय राऊतांचे धंदे आम्हाला माहीत आहेत. गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका. मंदा म्हात्रे आमच्याकडे होत्या तेव्हा त्यांची भाषा चांगली, मात्र आता भाजपच्या संगतीत जाऊन त्यांची भाषा बिघडली. बेलापूरच्या सभेत सुप्रिया सुळेंची मंदा म्हात्रेंवर टीका. अहिल्यानगरमध्ये थोरात विखे संघर्ष शरद पवारांमुळेच वाढला. माझा कट्ट्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. राहुल गांधींनीच आम्हाला काँग्रेसमधून बाहेर ढकललं. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा माझा कट्ट्यावर मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींनी सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढायला सांगितलं होतं. विखेंचं वक्तव्य. यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या एक है तो सेफ है नाऱ्याची कन्हैया कुमार यांनी उडवली खिल्ली. मोदी आणि शहा यांच्या नावाचा उल्लेख रंगा बिल्लाची जोडी असाही केला. जालन्यात वोट जिहाद, फतवे काढून पत्रक वाटण्याचं काम सुरू. जालन्यात 1-2 दिवसात दंगल घडवण्याचा प्रयत्न. भाजपचे बंडखोर उमेदवार अशोक पंगारकर यांचा आरोप. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. शुक्लांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये अशी मुंबई काँग्रेसची याचिकेतून मागणी. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला. पैसे वाटप थांबवल्याचा भाजपचा दावा. खासदार सुप्रिया सुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भाजप समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर सुळेंची पोलीस आयुक्तांशी चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.